नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मुंबई, पुणे आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयांसाठी स्मोक डिटेक्टर खरेदीला मंजुरी दिली आहे। पण या खरेदीवर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मोठा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे। चला जाऊन घेऊया सविस्तर बातमी। वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने 4 नोव्हेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आयरा लिक्विड टेक्नॉलॉजी इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून डेटेक्स स्मोक डिटेक्टर खरेदीला मान्यता देण्यात आली आहे। ही खरेदी 2025 व 26च्या अर्थसंकल्पीय वर्षात राज्य योजनेअंतर्गत होणार आहे। या अंतर्गत केईएम रुग्णालय मुंबई 136 युनिट्स, ससून रुग्णालय पुणे 350 युनिट्स, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सोलापूर 353 युनिट्स अशी एकूण 839 युनिट्स खरेदी केली जाणार आहेत। प्रति युनिट दर मंजूर करण्यात आला आहे 9,42,820 रुपये। एकूण खर्च 79.10 कोटी रुपये। पण विजय कुंभार यांनी हा दर 2.5 ते 3,000% फुगवलेला असल्याचा दावा केला आहे। त्यांच्या मते बाजारात प्रगत स्मोक डिटेक्टर केवळ 40 ते 50,000 रुपयांना मिळतात। त्यामुळे हाच खर्च फक्त 4.20 कोटींमध्ये झाला असता। म्हणजे 75 कोटींपेक्षा जास्त रक्कम अनावश्यक खर्च केली जात आहेत। कुंभार यांनी हा प्रकार राज्याच्या तिजोरीवर दरोडा असल्याचे म्हटले आहे। त्यांनी या खरेदीला एकमेव स्रोत पद्धतीने केल्याबद्दलही आक्षेप घेतला आहे। शासन निर्णयात तात्पुरता दर म्हटले असले तरी बाजारभावाची पडताळणीच केली नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला। विजय कुंभार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून खरेदी तात्काळ स्थगित करावी, चौकशी समिती नेमवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। राज्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नसताना अशा प्रकारे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप अतिशय गंभीर आहे। या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण विभाग काय भूमिका घेणार याकडे सर्वांची लक्ष लागले आहे। 1 रुपयाची वस्तू 30 रुपयाला खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता द्यायची आणि नंतर खालच्या लोकांनी ती 30 रुपयांची जी किंमत आहे ती 25 रुपयाला आणून 1 रुपयाची वस्तू 25 रुपयाला खरेदी करायची, हा एक नवीन पायंडा प्रशासनामध्ये पडत आहे। महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जवळपास 850 स्मोक डिटेक्टर्स 3 रुग्णालयामध्ये बसवण्यासाठी सुमारे 79-80 कोटी रुपयांची खरेदी करायला मान्यता दिलेली आहे। आश्चर्य म्हणजे जी वस्तू बाजारामध्ये 10 ते अगदीच चांगली वस्तू घेतली तर 40-50 हजारामध्ये मिळती, ती वस्तू साधारणपणे 9.5 लाख रुपयांना घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। सगळ्या भ्रष्टाचाराची सुरुवात ही प्रशासकीय मान्यतेने होते आणि या प्रशासकीय मान्यतेला मंत्र्यांची सुद्धा संमती असते। मुळात ही वस्तू खरेदी करायची गरज आहे का? ही जी वस्तू खरेदी केली जाणार आहे ती खरंच अशी विशिष्ट आहे का जी कोणी इतर उत्पादन करत नाही आणि या वस्तूची खरंच आपल्याला गरज आहे का याचा विचार न करता पुढे खालच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात कुठेतरी निगोशिएट करावं, तडजोड करावी अशी त्याच्यात अट टाकली। म्हणजे जे काही करतील ते खालचे अधिकारी 1 रुपयाची वस्तू 30 रुपयाच्या दराच्या ऐवजी 28ला खरेदी करतील आणि आपण किती मोठी शासनाची बचत केली याचा गाजावाजासुद्धा करतील। हा सगळा प्रकार हा राज्य शासनाची तिजोरी लुटण्याचा प्रकार आहे। त्यामुळे मी आज मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे। एकीकडे राज्य शासन शेतकऱ्यांचे पैसे द्यायला, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला अनेक कारणं सांगतं, परंतु अशा प्रकारे करोडोंची लूट करायला मात्र वित्तीय मान्यता कशी मिळते हाही एक प्रश्नच आहे। कदाचित असे जर पैसे वाचवले तर शेतकरी कायमचा आपल्या कर्जातून बाहेर येईल, परंतु त्याच्याऐवजी अशा प्रकारे लूट करण्याला एकूणच शासनामध्ये मान्यता मिळते, प्रशासकीय मान्यता मिळते आणि त्याच्यावर लवकर कारवाई होत नाही। त्यामुळे आता तरी राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून ही जी काही तिजोरीची लूट चाललेली आहे ती थांबवावी अशा अर्थाचं पत्र, अशा अर्थाची तक्रार मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an